महादेव मुंडे खून प्रकरणाच्या संदर्भात काल ज्ञानेश्वरी ताईंनी स्वतः पत्रकार परिषद घेत ज्या पद्धतीनं SITनं केलेल्या तपासावर आपल्या तीव्र प्रतिक्रिया देत SITचे उत्तर आणि परळी पोलीस स्टेशनचे उत्तर आम्हाला सारखेच मिळालेली आहेत आणि ज्या पद्धतीनं महादेव मुंडे खून प्रकरण ज्या पद्धतीनं तपासाचा केंद्रबिंदू बनलाय किंवा ज्या पद्धतीने या तपासाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणून गोट्या आरोपी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणाची पूर्णपणे माहिती किंवा पूर्ण शहनिशा पूर्ण होऊ शकत नाही अशी स्पष्टोक्ती पंकज कुमावत यांनी काल ज्ञानेश्वरी ताईंनी दिली। या संदर्भाचं विधान करण्यासाठी काल ज्ञानेश्वरी ताईंनी पत्रकार परिषद घेतली। पण या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीचं मीडिया ट्रायल चालू आहे किंवा या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचा दबाव तंत्र धनंजय मुंडेंनी वापरलाय या पद्धतीचे जे आरोप विरोधकांकडून लावले जात आहेत ते सगळे आरोप हे फक्त नाममात्र आहेत। या प्रकरणाशी धनंजय मुंडे साहेबांचा काहीही संबंध नाही अशी स्पष्टोक्ती काल त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दिली। त्यावरून सामाजिक परिस्थितीमध्ये एखाद्या नेत्याला जर टार्गेट केलं असेल तर त्याला कुठपर्यंत टार्गेट केलं जातं याची काल स्पष्टोक्ती या समाज माध्यमांसमोर किंवा ज्या पद्धतीच्या प्रयत्नात विरोधक उभे आहेत त्यांना दिलेल्या उत्तरामुळे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमधला सगळ्यात मोठा तिढा सुटला असंच म्हणता येईल। मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्या परिस्थितीनं बीड जिल्ह्याला वेढलंय आणि मुंडे साहेबांच्या नंतर आता नेतृत्व कशा पद्धतीने पुढे येईल आणि सामाजिक परिस्थिती किंवा राजकीय परिस्थिती किंवा ज्या पद्धतीचा बीड जिल्ह्याचा विकास हा मांडण्यासाठी एक नेतृत्व हवंय। पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण फक्त आपल्या पुरता विचार करतोय। जिल्ह्याच्या संदर्भात जर विचार केला तर आज जिल्ह्याची प्रमुख बाजू मांडणारी परिस्थितीच राहिलेली नाही आणि राहिले साहिले आम्हाला दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचे प्रयोग आणि ज्या पद्धतीच्या उपासक गोष्टी ऐकायला मिळायला लागल्यात कारण की ज्या पद्धतीनं लोकसभेचे सभापती ओम बिर्लांवर ज्या पद्धतीचा अविश्वास ठराव पारित करण्यासाठी आमचे बीड जिल्ह्याचे खासदार माननीय ज्या पद्धतीने बोलले आणि बोलत असताना ज्या पद्धतीची उपासकता या मीडियाने त्यांची केली खऱ्या अर्थानं अशा परिस्थितीत सापडलेला बीड जिल्हा खऱ्या अर्थानं उत्तराला काय ठरेल कारण की त्या पद्धतीचा व्यापक आजपर्यंत बीड जिल्ह्यावर अशी वेळ कधीच आलेली नाही। कारण की बीड जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर बाबासाहेब परांजपेपासून प्रति सरकार नाना सिंह पाटलांपर्यंत अशा दिग्गज लोकांनी या बीडचं प्रतिनिधित्व करत आपली परिस्थिती या सामाजिक पटलावर वेगळ्या पद्धतीने मांडली आणि जेव्हापासून मुंडे साहेब गेले तेव्हापासून मुंडे साहेबांच्या नंतर त्या पद्धतीचा प्रभाव या महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीपर्यंत कोणीच पोहोचू शकलेलं नाही। थोडंफार जी संधी मिळाली होती प्रीतमताईंना तीही संधी त्यांना पक्षाने दिली नाही आणि राज्यसभेवर जी वर्णी लागायची ती वर्णी लागलेली गेली नाही। त्यामुळे आता या प्रश्नांकडे खऱ्या अर्थानं जो अडकलेला नेता आहे आणि ज्या परिस्थितीने त्याला अडकवलाय कारण की ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास झाला तेव्हापासून राजकीय प्रवासामध्ये जर धनंजय मुंडे बघितले तर धनंजय मुंडेंचा प्रवास हा कधीच सुखकारक किंवा सरळ मार्गाने झालेला नाही। जेव्हा त्यांनी ज्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केले त्याला अगोदरच त्याच्या समोर गतिरोधक उभी राहिली भलेही ते विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा त्यांच्या स्वतःची परिस्थिती सावरण्यासाठी ज्या पद्धतीचं परंतु या सगळ्या परिस्थिती सावरल्यानंतर ज्या पद्धतीची एक मूठ आता मुंडे फॅमिलीची झालेली आहे तरीही या राजकीय पटलावर मुंडेंना स्थान मिळू नये यासाठी विरोधकाकडून आटापिटा हा प्रयत्न चालू आहे। याचा प्रयोग परवा म्हणजे 4 दिवसा अगोदर राजाभाऊ फड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिळाला। राजाभाऊ फड यांनी ज्या पद्धतीने या पत्रकार परिषदेमध्ये महादेव मुंडे प्रकरणाच्या संदर्भातून ज्या पद्धतीच्या आरोपाची फायली झाडल्या आणि ज्या पद्धतीनं जो नार्को टेस्टचा अहवाल SITने ज्या पद्धतीचे नार्को टेस्ट केल्यात त्याचा अहवाल कशा पद्धतीनं निर्माण झालेला आहे त्याला खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे कसे दोषी आहेत किंवा आरोपीच्या पिंजऱ्यात कसे उभं टाकतात याच्या संदर्भात घणाघाती आरोप सुरू केले। पण ह्याच्या बदल्यात जेव्हा या सगळ्या पत्रकार परिषदेचे परिणाम सामाजिक पटलावर काय होत आहेत यामुळं
यासाठी SP ऑफिसनं स्वतंत्र पत्रकार प्रेस नोट म्हणजे प्रसिद्धी पत्रक जारी करून या SITच्या संदर्भातला अहवाल कशा पद्धतीने गोपनीय आहे आणि या संदर्भातली कसलीही माहिती आजही समाज पटलावर आम्ही पोहोचवलेली नाही याची स्पष्ट युक्ती देऊन राजाभाऊ मुंडेंचे लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं सिद्ध केलं. पण वास्तविक स्वरूपात ह्या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे का टार्गेट होत आहेत? धनंजय मुंडेंवर जे लावलेले आरोप आणि ज्या पद्धतीने कोंडीत पकडलेले हे प्रकरण जर खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्याच्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी जर अडवणूक असेल तर खऱ्या अर्थानं याला ज्या ज्या लोकांनी कटकारस्थानं करून आजपर्यंत या गोष्टीला अडवले ते खऱ्या अर्थाने या पापाचे भागीदार आहेत. कारण की जर आरोप गुन्हा असेल तर शिक्षा झाली पाहिजे, कारण की त्याला त्या कटघऱ्यात उभं केलं पाहिजे. पण गुन्हा नसताना जर त्या माणसाला जर तुम्ही या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असाल तर खऱ्या अर्थानं ती मातीशीही बेमानी आहे आणि आपल्या राजकारणाशीही बेमानी आहे. कारण की खोटे आरोप आणि खोटी घटना कधीही सत्याच्या कसोटीवर टिकत नाही. भलेही काळ लागेल, वेळ लागेल, परिस्थिती बदलेल, पण त्या परिस्थिती शेवटी सामाजिक पटलावर आल्याशिवाय राहत नाही. त्या पद्धतीनं काल ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरी ताईंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत पंकज कुमावत यांनी अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखाली जी काही SIT स्थापन करण्यात आलेली आहे त्या SITच्या माध्यमातून ज्या 3 तासाची चौकशी किंवा ज्या 3 तासाचा अहवाल त्यांच्या समोर ठेवण्यात आला त्याची स्पष्ट युक्ती देताना हा सगळे प्रकार समोर आणले. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनाच या गोष्टीचे आरोप हे धनंजय मुंडेवर लावायचे नाहीयेत, पण तरीही राजकीय परिस्थिती सोडापुटी कशा पद्धतीनं निर्माण केली जाते हे मात्र कालच्या दिलेल्या स्पष्ट युक्तीनंतर बाकीची सगळी समीकरणं हे एका बाजूला पडत गेली. आणि वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीनं जर नेते आडवा आणि जिरवा जर प्रयत्न सुरू केले असतील, कारण की या महाराष्ट्राने पाहिलंय की कशा पद्धतीनं आपलेच लोक आपल्या हाताने आपली परिस्थिती दाबण्याचा प्रयत्न केला. आठवा तो पहाटेचा शपथविधी. त्या पहाटेच्या शपथविधी झाल्यानंतर कशा पद्धतीनं पत्त्यासारखी लोक ओढत नेली. भावना नाही, निष्ठा नाही, परिस्थिती नाही, अशा पद्धतीनं जर निर्माण झालेली राजकीय व्यवस्था जर आमच्या महाराष्ट्रात वृद्धिगत होत असेल किंवा अशा पद्धतीची परिस्थिती जर निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये अशा पद्धतीच्या भूमिका नेहमी षडयंत्राच्या ठरतात. आणि त्यामुळेच एकाची आडवान दुसऱ्याची जिरवा ही जे प्रयोग करून सामाजिक परिस्थितीला विळखत आणण्याचा जो प्रयोग या मराठवाड्याच्या भूमीवर सुरू आहे तो प्रयोग खऱ्या अर्थानं आता सर्वसामान्य माणसांनी उघड केला पाहिजे. कारण की अमोल खुनेच्या माध्यमातून काय होतंय, अमोल खुनेवर लावलेले जे पद्धतीचे आरोप आहेत ते आरोप आता अमोल खुने स्वतः त्या आरोपाच्या मागे पाठलाग करतोय. म्हणजे ज्या पद्धतीनं आम्हाला लहानपणी शिकवलं जात होतं, उत्तर जर मिळवायचं असेल तर प्रश्नाला प्रश्न केला की उत्तर मिळतं, त्या पद्धतीने तीच थिअरी वापरून अमोल खुने आता त्या प्रश्नांच्या मागे लागलाय आणि त्या प्रश्नांनाच प्रश्न विचारून स्वतःची कशा पद्धतीने निर्दोष आहे याचं सिद्ध करण्याच्या पाठीमागे आता ही सगळी कसोटी येऊन थांबली ती प्रशासनाच्या दारावर आहे. प्रशासन कशा पद्धतीने या प्रकरणात आपलं हातखंडा वापरतं आणि खऱ्या अर्थानं घोट्या गीते जो या घटनेचा मुख्य सूत्रधार आहे किंवा या सगळ्या घटना त्याच्यानंतरच सगळ्या पद्धतीनं मोकळ्या होतील असं सांगितलं जातं, त्याला कधी त्याच्या मुसक्यावरून या प्रकरणामध्ये खरी सत्यता समाज पटलावर आणेल त्यालाच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीचा न्याय असं म्हणता येईल. संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा असाच पेच फसलेला. ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरणामधले 7च्या 7 आरोपी पिंजऱ्यात आहेत, परंतु एक आरोपी जो कृष्णा आंधळे हे आजही या कायद्याच्या हातापासून लांब आहे आणि आजही त्या कृष्णा आंधळेवरच पूर्णपणे या तपासाचा पूर्ण मूळ आधार थांबलेला आहे. त्यामुळं वोट्या गीते असो किंवा कृष्णा आंधळे असो या दोघांनाही खऱ्या अर्थानं जोपर्यंत सामाजिक पटलावर किंवा या तपासाच्या वेगावर आणलं जात नाही आणि खऱ्या अर्थानं या प्रकरणातली जी काही कैफियत आहे, जी काही सत्यता आहे, जी काही परिस्थिती आहे ती समाजासमोर मांडायची असेल तर प्रशासनाला आता ही तारेवरची कसरत, भले या पाताळात जा किंवा स्वर्गात जा, पण गोट्या गीते आणि कृष्ण आंधळे हे दोन्ही या पटलावर आणून
बीड जिल्ह्याची जी तारांबळ चालू आहे किंवा ज्या पद्धतीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून राजकीय करिअर म्हणजे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याला कुठंतरी चाप बसेल आणि सामाजिक परिस्थितीमध्ये या बीड जिल्ह्याचा जो विकास खऱ्या अर्थाने थांबलाय त्याला एक नवी चालना लागेल. यासाठी या संदर्भात तुमच्या मनात काही वाटत असेल आणि या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर 100% कॉमेंट्सच्या माध्यमातून मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.